नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे तलाठी भरती 2023 संदर्भात काल एक पत्रकार परिषदेमध्ये महसूल मंत्री, राज्याचे महसूल मंत्री जे आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांना तलाठी भरती संदर्भात प्रश्न विचारले होते. त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे वेगवेगळ्या प्रश्नावरती. ही जी त्यांची पूर्ण प्रेस कॉन्फरन्स आहे त्यांची, ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो. त्याच्यावरती तुम्ही जाऊन स्वतः पाहू शकता. त्याच्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ मार्फतही दाखवेल, की यांनी काय म्हणलेलं आहे ते. तर हे कंप्लीट जे इन्फॉर्मेशन आहे ती TV9 वर दिलेल्या कॉन्फरन्सवरती कॉन्फरन्समध्ये त्यांनी दिलेली उत्तरं आहेत त्याच्यावरती डिपेंड आहे. त्याच्यावरतीच मी बोलत आहे. तुम्ही ती काय करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो, ती तुम्ही जाऊन पाहू शकता आणि व्हिडिओ पण तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले मुद्दे सांगेल मी तुम्हाला. तलाठी भरतीमध्ये कोणताच गोंधळ झालेला नाही, घोळ झालेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे अजून की राजकारण करू नका याच्यावरती. त्याच्यानंतर अजून आहे की जे विरोधी पक्ष नेते आहेत विजय वडेट्टीवार यांनी काय केलं होतं की श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली होती. तर त्यांनी त्याला प्रत्युत्तर म्हणून असं सांगितलेलं की श्वेतपत्रिका तुम्हीच काढा, आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, असं त्यांनी म्हणलेलं आहे. त्यानंतर रोहित पवार यांनी आरोप केला होता की 25 लाख रुपयाचा रेट आहे प्रत्येक तलाठी भरतीसाठी. तर त्याच्या प्रश्नावरती त्यांनी सांगितलेलं होतं, की तुम्ही पुरावे द्या. मी काय ते कायदेशीर कारवाई करू किंवा जर तुम्ही पुरावे दिले नाही, तर आम्ही तुमच्यावरती कारवाई करणार आहोत, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर सरकार कोणत्याही चौकशीला तयार आहे, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आणि अजून एक महत्त्वाची म्हणजे अंतिम निकाल तयार आहे आणि तो लवकरात लवकर लागणार आहे, असं त्यांनी म्हणलेलं आहे. निकालात कुठलाही बदल केला जाणार नाही, असं त्यांनी म्हणलं. आता तुम्हाला मी व्हिडिओमार्फत हीच माहिती तुम्हाला दाखवतो. त्यांनी काय-काय प्रश्नावरती काय-काय उत्तरं दिलेली आहेत, याची माहिती देईल. आरोप होत आहेत की परीक्षेमध्ये घोळ झालेत. तर नक्की हे काय आहे याच्यामध्ये किती तथ्य आहे? काही आपल्या परीक्षेमध्ये कुठला घोळ नाहीये. कुठले त्याच्यावर हे असले बेशुद्ध आरोप केलेले आहेत. खरं म्हणजे याच्यामध्ये झालेल्या विसंगती त्यांनाच वाटतं भ्रष्टाचार झालेला आहे. त्याचं एकही उदाहरण ते सांगू शकत नाही. फक्त विरोधाकरता विरोध करायचा. आमच्या तरुण पिढीच्या त्या ठिकाणी जे उमेदवार परीक्षेला बसले त्यांना बुद्धिभेद करायचा. आता 5,000 जागेसाठी साधारण 8.5 लाख मुलं बसतो. आपण काय अपेक्षा करणार? आज त्या 5,000 प्रक्रिया थांबवली, जे बरं गुणवत्ता यादी झाले त्यांच्यावर आपण अन्याय करणार नाही. सरकार कोणत्याही चौकशीला तयार आहे. म्हणजे आमची तर काही मी विरोधी पक्ष नेते वडेट्टीवारांनी जो आरोप केला श्वेतपत्रिका काढा, मी म्हटलं विजय भाऊचीच कमिटी नेमा, आमची काय हरकत नाही. म्हणजे इतकी पारदर्शकता आहे. आज रोहित पवार आरोप करत असतील, सुप्रिया सुळे करत असतील, श्वेतपत्रिका काढा, सरकारची काहीच अडचण नाही आहे. म्हणजे आमची तलाठी भरती प्रक्रियेची श्वेतपत्रिका आम्ही काढू. पुण्याच्या लवासा जमिनीमध्ये झालेल्या घोटाळ्याची श्वेतपत्रिका आम्ही काढू. पुण्याच्या अनेक जमिनी बिल्डर का कसे गेल्या त्याची श्वेतपत्रिका आम्ही काढत जाणार. म्हणजे अर्थ काही नाही. श्वेतपत्रिका फक्त तलाठीची का मागता तुम्ही? एकूणच ज्या जमिनीचे व्यवहार झालेले आहेत, आदिवासी बांधवांचं त्या ठिकाणी फसवणूक झालेली आहे, अशा सगळ्याच आपण श्वेतपत्रिका काढू ना. एकंदरीत वातावरण बघून आपल्याला काय वाटतं? नाही, आता मला सामंत साहेब सांगत होते की नवीन क्रीडा जिल्हा क्रीडा संकुलामध्ये तर ही प्रेस कॉन्फरन्स होती. त्यांनी त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, की सगळी माहिती दिलेली आहे. ज्याच्यामध्ये त्यांनी रोहित पवार असतील, त्याच्यानंतर निकालावरती त्यांनी काय केलं, की प्रक्रिया हे दिलेलं आहे, त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. तर ही पूर्ण प्रेस कॉन्फरन्स तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकमध्ये भेटून जाईल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा. तिथे तुम्हाला काय करेल, की ही लिंक भेटून जाईल. तिथे त्यांनी सगळे जे काही मुद्दे मांडलेले आहेत, त्याची तुम्ही पाहू शकता स्वतः. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.